आज आपण बघणार आहोत सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा। हे प्रमाण वापरून जर तुम्ही प्रसादाचा शिरा बनवला तर तुमचा प्रसादाचा शिरा जो आहे तो अतिशय छान आणि लुसलुशीत होणार आहे। त्यासाठी 1 वाटी साजूक तूप घेतलंय। साजूक तूप थोडंसं वितळून घ्यावं। त्यामध्ये 1 वाटी रवा आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर गुलाबी रंगावर छान हा रवा आपल्याला परतत राहायचा आहे। साधारणपणे 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर हा रवा परतत राहायचा आहे। आता बघा, थोडासा रवा गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटंसं पिकलेलं केळं आपल्याला घ्यायचं आहे आणि या रव्यामध्येच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आवडीनुसार सुकामेवा आपल्याला इथेच रव्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे केळ चमच्याने थोडंसं कुस्करत राहायचं आहे, म्हणजे रव्यामध्ये केळ चांगलं एकजीव होतं। रवा गुलाबी रंगावर भाजत आल्यानंतरच आपल्याला केळ यामध्ये टाकायचे, यामुळे शिऱ्याची चव आणखीनच वाढते। आता बघा, केळ टाकल्यानंतर साधारणपणे अजून 10 मिनिट आपण मंद गॅसवर रवा छान भाजून घेतलेला आहे। रव्याचा रंग अतिशय छान असा सोनेरी आलेला आहे। आता यामध्ये साधारणपणे आपल्याला 2.5 वाटी उकळलेलं दूध यामध्ये टाकायचं आहे। इथे तुम्ही अर्धं दूध अर्धं पाणी उकळून घेऊन ते पण टाकू शकता आणि अर्धं दूध आणि अर्धं पाणी जर घेतलं तर 1.25 वाटी दूध 1.25 वाटी पाणी असं प्रमाण घ्या। पूर्ण दूध वापरलं तर 2.5 वाटी दूध एवढं प्रमाण घ्यायचं आहे। ते छान मिक्स करायचं आहे। आता झाकून हे आपल्याला ठेवायचं, गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे एक 5 मिनिटांनी आपल्याला हे झाकण उघडायचं आहे। रवा छान मुरतो। आता यामध्ये वरून आपल्याला 1 वाटी साखर, वेलची पावडर टाकायची आहे। गॅस पुन्हा सुरू करायचा आहे मंद आचेवर आणि साखर आपल्याला रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। साखर ही सगळ्यात शेवटी टाकायची आहे सत्यनारायणाचा शिरा करताना, यामुळे शिऱ्याची चव आणखी वाढते आणि मऊ लुसलुशीत छान असा शिरा होतो। इथे बघा, असा हा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तयार आहे। तुळशीची पाने टाकायची आणि देवाला नैवेद्य दाखवायचा। तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।